नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहितीच असेल की आज गुढीपाडवा आहे आणि स्पेशल आमरस पुरी बनणारच. तर सकाळ झाली होती आणि फटाफट मग मी पण चहा घेतला आणि ही देवपूजाही करून घेतली. तुम्ही पाहू शकतात आमचं देवघर आणि माझी रांगोळी काढून झाली आहे. तुम्ही पाहू शकतात. म्हटलं मग चला आता पटापट पुरणपोळी बनवायला घेऊया. तर आईने इथे कणिक मळत आहेत आणि त्यांनी डाळही शिजत ठेवली होती आणि इथे माझे सासरेसुद्धा गुढी उभारण्याच्या तयारीला लागले होते. मग काय तोपर्यंत चिकू उठून आमच्याकडे आलाच होता. बघा, हाय चिकू, किती क्यूट आहे आमचं चिकू. अशा प्रकारे आमच्या गुढीला सजवलं जात आहे. आमची गुढी किती सुंदर दिसते. माझे सासरे मदत करतात गुढी सजवायला, बघू शकतात. आणि चिकूलाही आम्ही सांगत होतो की तूही नमस्कार कर, नमो नमो कर. आणि तो खूप खेळण्याच्या मूडमध्ये होता. तो खूप क्यूट आहे आणि खूप ॲक्टिव्हही आहे. तो आत्ताशी 1 वर्षाचाच आहे, पण त्याला खूप समज आहे. त्यालाही आम्ही सांगत होतो की असं डोकं टेकून पाया पड, डोकं टेकून पाया पड. आणि हेच वय असं लहान मुलांना शिकवायचं, याच वयात ते घडत असतात. तर अशा प्रकारे आपली गुढीही उभारली गेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा माझ्या सासऱ्यांना मदत करत आहेत. आणि हे माझे 2 नंबर दीर आहेत, म्हणजे चिकूचे मामा. आणि गुढी ही उभारली गेली. म्हटलं चला पटापट आता जेवणाच्या तयारीला लागूयात. मग इथे मी आमटीसाठी कांदा वगैरे भाजून घेत होते. आई नेहमी आमटी जास्त करतात, कारण की मला आमटी आणि भात खूप आवडतो. आणि मग जेवणही बनवून झालं तर म्हटलं चला पटकन आता गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवून घेऊ. तर त्याच्यासाठी मग मी पुरणपोळी आहे त्याच्यावरती तूप टाकून देवाला नैवेद्य दाखवून घेतला. पटापट तीही तयारी होऊन गेली. आणि मग नंतर मग मी लागले होते भज्या काढायला. मला आधी भज्या काढायला जमायचं नाही. मला खूप म्हणजे मला नाही यायचं तळण कोणतंच काढता, कारण की मला भीती वाटायची की तेल उडेल किंवा काही उडालं तर कसं होईल किंवा काय. पण मग आता तर शिकून गेले हळूहळू आणि आईने शिकवलं, त्यांनी बऱ्यापैकी मला खूप